गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारी आपण जे अनलाइज केलं होतं, ज्या लेवल्स आपण दिल्या होत्या त्या लेवल पर्यंत मार्केट नक्कीच आलंय. ओके, मार्केट नक्कीच आलं, पण प्रॉफिट झाला का हा विषय येतोय, हर वेळा येतोय. गेल्या हप्त्यामध्ये तर दररोज ती गोष्ट होते. का होते? कारण का मार्केट कधी वरती खुलते आणि खाली ओपन होते, त्यामुळे कुठेही मुवमेंटची अपेक्षा होऊ शकत नाही. हा लास्टला 3 वाजता मुवमेंट आला टोटल मार्केट झोन मध्ये, आणि आला तो आला, ठीक आहे. एवढा मोठा मुवमेंट नाही. तुम्ही जर बघाल तर प्रीमियम मध्ये एवढे काय मोठे स्पाइक आलेले नाहीये. शुक्रवारचं मार्केट मी स्वतः खेळत नाहीये. शुक्रवारी मी ऍक्टिव्ह होतो, पण त्यानंतर मी सोडून दिलं, कारण का उगाच ताण घेणं पण जास्त गरजेचं नाहीये जेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट नाहीत. तुम्ही जर ह्याला मुवमेंट बोलत असाल तर मला ते योग्य पटत नाहीये, कारण मुवमेंट अशा नसतात. मुवमेंट कधी येतात, खऱ्या मुवमेंट कधी येतात जेव्हा पण एक सपोर्ट रेसिस्टन्स तुटतो, म्हणजे एक वरची लेवल एक खालची लेवल जेव्हा तुटते. मार्केट हे झोन मध्ये, आणि झोन मध्ये ट्रेडिंग करणं कुठलाही ट्रेडर, जो प्रो ट्रेडर आहे तो झोन मध्ये ट्रेडिंग करत नाही. मी माझ्या स्टुडंट्सला, माझ्या सेशन्स मध्ये, माझ्या फॅमिली मेंबर्सला वारंवार सांगतो की झोन मध्ये ट्रेडिंग करू शकत नाहीये. ओके, दुसरी गोष्ट, शुक्रवारी 19 तारखेला जो होणार होता करार, तो 18 तारखेला गुरुवारी झाला. सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे मार्केट स्पाइक मध्ये आलं. मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये पण सांगितलं की खरंच करार झालाय, एक दिवस अगोदर झालाय, पण तसं इथे मला काय दिसत नाहीये. तर करार झाला असेल, इराण आणि युएसए मध्ये सगळं बंद झालं, स्टेट ऑफ हॉर्मोज खोलायचं आहे, सगळं नित्यनेमाने व्यवस्थित पद्धतीने चालू होणार आहे. मग तो मुवमेंट का ना दिसला आपल्याला? दुनियाला तो मुवमेंट दिसायला पाहिजे होता. गॅप अप ओपनिंग होऊन मोठ्या रॅल्या झाल्या पाहिजे होत्या, बरोबर ना? कारण बाईंग आले असते, सगळे खुश होते, पैसा टाकणार होते. मग मार्केट कुठेच काय दिसत नव्हतं. त्यानंतर इथे बघा, गॅप डाऊन झालं. आता हे गॅप डाऊन का झालं तुम्हाला माहिती आहे? इस्रायल, युएसए आणि इराणमध्ये इस्रायलचा काही संबंध नाहीये. इस्रायल आपला सुटलाय, काय करतोय, इकडे तिकडे तोंड मारतो, कारण का त्याला हे होऊन द्यायचं नाहीये, बरोबर ना? झालंय काय, आपल्या डीलवरती परिणाम पडलेला आहे, बरोबर आहे. आता तात्यांचं काहीतरी परत वक्तव्य आहे की आता मी ह्याला बर्बाद करणार, कायमचं हे करून टाकणार, ते करणार, मी पैसे बोललोय देणार नाहीये, मी कधी बोललोच नाही पैशाचं, आणि हे असं चालवणार आहे. म्हणून तुम्हाला मी हर वेळेला सांगतो, न्यूज वरती ट्रेडिंग करणं हे कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा. आता मी कधी पण न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो, पण एक मुवमेंट बघून करतो. असं नाही की उद्या चांगली न्यूज आहे तर मी खालच्या साईडला खेळतोय, चांगली वाईट न्यूज असेल तर मी वरच्या साईडला खेळतो, असं काही नाहीये. लेवल्स बघून करतो, पण मोस्टली मी ट्राय करतो, कारण का न्यूज बनवल्या जातात तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी. हा पहिला विचार करा. मला सांगा की मार्केट जर वरती जाणार असेल तर सगळा बोंब वरच्या साईडला होईल का? नाही ना. उलटी दिशांमध्ये ते लोक सगळे बोंब करतील का? तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, तुमचं लक्ष वेधण्यासाठी, आणि नंतर मग टार्गेट होतील. असू दे, मार्केटनी आपल्याला ह्या हप्त्यात काय शिकवलं हे समजणं जरुरी आहे, कारण का आजचा रविवारचा व्हिडिओ आपण उद्यासाठी बनवतोय, सोमवारसाठी 22 तारखेसाठी, आणि ह्या हप्त्याची वीकली क्लोजिंगचा पण अभ्यास आपण करणार आहोत. तर चला येऊया, आपण एक्झॅक्टली बघूया नक्की मार्केट ह्या हप्त्यामध्ये कसं काय करणार, काम करेल ते. ओके, विचार करण्याची गोष्ट आपली अशी आहे, जर 5 मिनिटाच्या कॅन्डल ती बघत असेल मी, तर मार्केटनी एक चांगला मुवमेंट धरला होता. ओके, ही जी लेवल आहे 23 पकडून चला, अंदाजे 23 पेक्षा मी असा विचार करतो की लगभग 23,030, 23,030, हा 23,040 पकडून चला, अंदाजे 30-40 लेवल पकडून चला अंदाजे. तिकडे मार्केटने गॅप अप, एक रॅली, गॅप अप, नंतर मार्केट खूप आस्ते गेले, 15, 17 आणि हा 19. मार्केट इथे येऊन का थांबलंय? मी तुम्हाला बोललो, मार्केट जर रॅली करायचं असेल ना तर मार्केटने वरती पटकन जावं, आणि मार्केट डायरेक्टली वरती जाते ते मला मान्य नाही, कारण का मार्केटने रिजेक्शन घेऊन वरती जावं, तर ते खरं आहे. आणि बघा तसंच होतंय. हे प्रेडिक्शन नाहीये, हा एक्झॅक्टली अभ्यास आहे, जो एवढ्या वर्षानंतर, एवढ्या एक्सपिरियन्स नंतर प्राप्त होतो. म्हणून मी सांगतो की पहिलं समजून घ्या, शिका, आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. ओके, 5 मिनिटाचा आपला हिशोब, आपण 15 मिनिटावरती येऊन पण बघूया. ओके,
15 मिनिटावरती मला तुम्हाला विषय सांगितलेला मी तुम्हाला की मार्केट एक लोअर लो पॅटर्न करते आणि मार्केटनी ही लेवल जेव्हा तोडेल तेव्हा मी समजेन जाईन वरती. कारण का बघा, हा विषय पहिला पण मांडलेला, लोअर लो ठीक आहे, आणि हे लोअर हाय आहेत, याला प्राइस एक्शन बोलतो आपण. आपल्या सेशन मध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सना एक्झॅक्टली ह्याच्यावरती ट्रेडिंग कशी करायची असते, ह्याच्यावरती पैसा कसा कमवायचा असतो ह्याची पूर्ण माहिती त्यांना आहे. मग जर मार्केटला बुलिश व्हायचं आहे तर मार्केटने काय केलं, हा जो पॅटर्न दिसतो ना ह्याला तोडलं पाहिजे, ब्रेक केला पाहिजे. आणि ते कधी होईल, जेव्हा मार्केट उलटी दिशेने प्रॅक्टिस करेल, चालायला लागेल, या एक हायर हाय पॅटर्न बनवेल जो पॉझिटिव्ह असेल. तर जर बघायला गेलं आपण, हा बघा, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, हे हाय लोअर हाय सगळे. ओके, मग इथे मला एक लोअर हाय पाहिजे होता, बरोबर आहे, पण तो असा पाहिजे होता आणि इकडनं खाली जायला पाहिजे होता. पण मार्केटने आपली खालची दिशा तोडून वरची दिशा चालू केली. ओके, पण त्यांनी ही अजून लेवल तोडली नाहीये. तर तुम्ही बघाल ना नीट, तर मार्केटने तोडली, पण शुक्रवार दिवशी त्यांनी काय केलं, गॅप डाऊन खोलून टाकलं. म्हणजे काय, क्लोजिंग खाली दिलेली आहे. म्हणजे मार्केटला मान्यच नाही करायचंय, मार्केटला वरती या लेवलच्या जाऊन द्यायचंच नाहीये. राऊंड फिगर 24 वरची आहे, 24 राऊंड फिगर आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. केव्हा मार्केट बुलिश होईल, जेव्हा मार्केट ही रेंज तोडून इथे 1-2 दिवस सस्टेन होऊन जर मार्केटने रॅली दिली तर यस मी समजेन एक पॉझिटिव्ह अप्रोच आलेला आहे. पण आता होतंय काय, या 2 दिवसामध्ये साईन झाले, एग्रीमेंट, हे झालं ते झालं, परत प्रॉब्लेम झालेच आहेत. म्हणजे जी परिस्थिती होती तीच आहे, जैसे थे तैसेच आहेत. मग आता काय करायचंय, मग काही दिवस मार्केट तुम्हाला पण त्याच परिस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. नीट आहे का, त्याच परिस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ना वरती जाणार ना खाली जाणार. हा, पण जर डेली टाइम फ्रेम वरती या मोठ्या टाइम फ्रेम वरती आपण बघत असू ना, तर खूप काही गोष्टी मला दिसून येत आहेत. ओके, आपण त्याचबरोबर ना आरएसचा पण अभ्यास करूया. ओके, इथे मी तुम्हाला सांगितलं, पण मला इथे आरएसचं डायव्हर्जन दिसतंय, कारण का इकडं लोअर लो आणि हायर हाय पॅटर्न बनतो, त्यामुळे मार्केट वरती जाणार आहे. हा बघा, हा, आणि मार्केट वरती गेले. आता इथे काय होतंय, मार्केट इकडनं एक हायर हाय पॅटर्न बनवला, इथे लोअर लो पॅटर्न बनवला. आता मार्केट आस्ते आस्ते खाली येईल का, कारण का आपण 15 मिनिट टाइम फ्रेम बघतोय, तर मार्केटने हा आरएसआय डायव्हर्जन पण गॅप डाऊन मध्ये दिलेला आहे, मुवमेंट मध्ये नाही दिलेला आहे. मुवमेंट म्हणजे जिथे आपल्याला वर्किंग हवर्स जे आपले आहेत 9:15 ते 3:30 मध्ये जे मार्केट हवर्स आहेत, वर्किंग हवर्स आहेत, त्याच्यामध्ये पैसा दिला पाहिजे, पण मार्केट तसं काय दिलं नाही. ठीक आहे, आणि मार्केट इथे परत त्याच लेवलला थांबले. आता तुम्ही जर नीट बघाल ना, तर बघा ही लेवल लगभग येते, कुठली लेवल आहे, 23,905.10, म्हणजे आपण 23,900 पकडूया. एक लेवल गेली, नोट करत जा, एक लेवल भेटले जो इथे सपोर्ट आहे, मार्केट इथे असं काहीतरी साइडवेज कन्सिडर होऊ शकतं. ओके, 23,900 खालची लेवल भेटले, वरची लेवल 24,000च आहे. 24,000 मी बोलतो 24,040 आहे पकडा, कारण का वरच्या साईडला जरासं जास्त पडायचं असतं. ओके, जरा एक तसे टाइम फ्रेम वरती येऊन बघूया काय नक्की करते मार्केट. ठीक आहे, जो अभ्यास आपण केलेला आहे त्या पद्धतीमध्ये मार्केट चाललेलं आहे. ओके, आरएसआय डायव्हर्जन मध्ये कुठलेही डायव्हर्जन दिसत नाहीत. ओके, इथे मला दिसतंय, पण ते मार्केट आता करून झालेलं आहे, म्हणजे हा फसलेला आहे. असं पण बोलू शकत नाही का फसलाय, त्यांनी दिलेत मुवमेंट, अजूनही देऊ शकतो, कारण का द्यायला प्रॉब्लेम काय, मार्केट ऑलरेडी हाफ झोन मध्ये आलंय बघा. आरएसआयच्या मार्केट इथे झालंय, तर ओव्हरसोल्ड झोन मध्ये इकडनं परत एक मुवमेंट येऊ शकते वरची, जो आपला हा डब्ल्यू पॅटर्न बनण्याच्या प्रकारामध्ये दिसतोय. मी बहुतांश चुकीचा असू शकतो, बरोबर असू शकतो. ठीक आहे, अजून जरा टाइम फ्रेम वरती येऊया, डेली वरती. ओके, डेली वरती जी कॅन्डल बनली ना, ही जी बनली ना, ती बनले हॅमर. ओके, हॅमर ऍट अ बॉटम इज अ बुलिश वेपन, सगळे शिकतात, सगळं समजतात. पण ह्या ठिकाणी बनल्यावर मला बाईंग ते दिसते, पण इथे एक मला रोग दिसते, जी मला ह्या लेवलला नक्कीच आहे, 24,040च्या लेवलला आहे. आणि मार्केट तिकडनंच रिजेक्शन घेऊन बघा परत ग्रीन कॅन्डल गेले. आता खूप लोकांना असं वाटेल इथे हॅमर बनलंय, ग्रीन बनलंय,
म्हणजे उद्या इथे ग्रीन कॅन्डल येईल, माझी अपेक्षा उलटी, मला इथे एक उद्या रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. नीट आहे का? मी बहुतांश चुकीचा असू शकतो, बरोबर पण असू शकतो, ह्या गोष्टीवरती तुम्ही ट्रेड करू नका. मी फक्त तुम्हाला माहिती देण्यापुरतं, तुमचा समज देण्यापुरतं, तुम्हाला लेवल्स देण्यापुरतं, या तुमचं विजन जास्तीत जास्त क्लिअर असावं. तुमचे डिसिशन्स घेताना, ट्रेड घेताना डिसिशन्स तुमचे क्लिअर असावे. कुठे घ्यावे, कुठे काढावं, कुठल्या लेवलला तुम्ही एंट्री करू शकता, या गोष्टी तुम्हाला मदत करतील फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून. मी कोणालाही रिकमेंड करत नाहीये. तुम्ही वरच्या साईडला गेला, खालच्या साईडला गेला, कॉल घ्या, पुट घ्या, ही सगळी तुमची रिस्क असेल. मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. डिस्क्लेमर दिलं देणं जरुरी आहे. विकलीचा व्हिडिओ, त्यामुळे डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. ओके. त्यानंतर अजून जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मार्केटने जो ट्रेंड लाईन बनवलाय ना, त्या मार्केटला ट्रेंड लाईन तोडलेलं आहे. आणि आता मार्केट, मी तुम्हाला हा विषय पण मांडला, मार्केटने एक रिसिस्ट घ्यावा. मार्केटला कमीत कमी आता इथे 700 पर्यंत यायला पाहिजे. ओके, लगभग तरी. म्हणजे इकडनं जर मार्केट असं गेलं ना, तर यस आपण बुलिश आहोत. मग एक झोन कंप्लीट करून मार्केट दुसऱ्या झोन मध्ये आलंय, दुसऱ्या टप्प्यामध्ये आले, ही समज आपल्याला भेटते. आणि त्या रीतीनेच मोठे प्लेयर्स जे करोडो रुपये लावतात ते ट्रेडिंग करतात. कारण आपण 500, 1000, 5000, 50,000 कमायची विचार करतो, पण त्यांचे करोडो लागले, त्यामुळे ती लोक छोट्या छोट्या लेवल्स आहेत, त्यांना 1000, 2000, 4000 पॉईंटच्या रॅली लागतात. मग आपल्याला ट्रॅकिंग करायचं. मी हर वेळेला सांगतो माझ्या स्टुडंट्सला की ट्रेडिंग करायची असेल ना, तर FIDI वाल्यांचा विचाराने करा. ती लोक काय एक्झॅक्टली काय करतायत, त्यांचा डेटा काय बोलतो, हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून तर विकलीला आपण आलो ना, तर विकलीला तुम्हाला असा काहीतरी पॅटर्न दिसेल. आता ह्याला आपण फ्लॅग एंड पोल पॅटर्न पण बोलू शकतो, बरोबर की नाही? आता फ्लॅग एंड पोल पॅटर्न खूप लोक असं बोलतात सर असा असतो. तुमच्या मते असा असतो, माझ्या मते असं आहे, आणि कोणाच्या दृष्टिकोनामध्ये कधी वेगळा असेल. कारण का युट्यूबच्या माध्यमातून, काही गोष्टीच्या माध्यमातून मार्केट तुम्हाला वेगळे वेगळे गोष्टी शिकवेल, समजवेल, तुम्ही कन्फ्युज व्हाल. इथे बघण्यासारखी बाब आहे की मार्केटनी विकली मध्ये डोजी बनवलेली आहे, आणि ती पण कुठे, फ्लॅग अँड पोलचा पॅटर्न तोडून. हा बहुतांश फ्लॅग अँड पोल असेल नसेल याच्यात विवाद नाहीये, पण एक रेंज तोडून मार्केटनी एक डोजी कॅन्डल बनवले. विकलीचा अभ्यास करतोय मी, नीट बघा. दुसरी गोष्ट, आता मी जर ह्याची लेवल घेत असेल ना, तर याचा हाय पॉइंट आहे, याचा हा लो पॉइंट आहे. ठीक आहे. पुढच्या वीक मध्ये मार्केटनी काहीतरी असं करावं जेणे ह्या लेवल्स तुटतील, किंवा मार्केट परत ह्या झोन मध्ये यावं. मग मला कळलं की येस, मार्केट परत खाली येते, किंवा मार्केट परत वरती जाते, आणि मग लेवल्स मला वरच्या वरती 24,500 जी आपली चांगली रेसिस्टन्स आहे, स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, तिथे जाऊन मार्केट अजून फुटण्याच्या शक्यतेमध्ये आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्ही बघाल ना, वीकली वरती मार्केट एक सपोर्ट घेऊन परत वरती गेलाय, आणि त्यानंतर मार्केट परत खाली येऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. डब्ल्यू पॅटर्न पण होऊ शकतो, बाईंग येऊ शकते, डबल बॉटमचा एक विषय होऊ शकतो. ठीक आहे. आता जर बघायला गेलं ओव्हरऑल, तर वीकली वरती जी ट्रेंड लाईन आहे ना, बघा विषय असा आहे. मग आता वीकली वरती मार्केटला लगभग तरी इथे एक ग्रीन कॅन्डल बनवली पाहिजे, किंवा ह्या हप्त्यामध्ये कमीत कमी एक रेड कॅन्डल टच केली पाहिजे. म्हणजे असं बोलत नाही की मार्केट खाली येईल. मग मी ह्याला समजेल मार्केटनी रिटेस्ट केलं. मी 7 दिवसाचा तुम्हाला अभ्यास सांगतो, उद्याचा अभ्यास सांगत नाहीये. उद्याचा आपला जे पण असेल ते आपण 5 मिनिटांमध्ये समजून घेऊया. व्हिडिओ जरा मोठा बनेल, कारण का विकलीचा असतो आपला व्हिडिओ, जरा मोठा असतो. म्हणून थांबा, पुरा व्हिडिओ बघा आणि समज घेऊन जावा. थांबण्याने खूप काही भेटतं, आणि घाईने केल्याने हातात जे असतं ते पण निघून जातं. टॅगलाईन आहेत, नोट करा. आयुष्यामध्ये हे खूप शब्द इम्पॉर्टंट आहेत. थांबण्याने खूप काय भेटू शकतं, तुम्ही समजू शकतात, आणि झटपट या घाईमध्ये केलेल्या निर्णयामध्ये तुमचं निर्णय चुकू शकतात, या हातातलं पण तुम्ही गमावू शकतात. त्यामुळे 5 मिनिटं थांबा, आपण
उद्याच्या सेटअप मध्ये पण येऊया. ठीक आहे, म्हणजे मला ह्या हप्त्यामध्ये ना एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. तर मी सांगेन की रिटेस्ट झाले. हा मी विकलीचा अभ्यास करतो म्हणून मी सांगतोय तुम्हाला. ओके, आपला डेली विकली 15 मिनिटं हा सगळा अभ्यास झालाय. मग आता 5 मिनिटावरती येऊन आपण नीट बघूया एक्झॅक्टली काय ते आणि समजण्याचा प्रयत्न करूया. बघा आता पीसीआर रेशो जो आहे ना लगभग 75 ते 70च्या मध्ये, 0.75च्या 70 मध्ये. ओके, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे? मार्केटने काय केलं पाहिजे उद्या माहितीये का? मार्केटनी लगभग आहे ना गॅप डाऊन ओपनिंग देऊन वरती झालं पाहिजे. मग रेड कॅन्डल बोलता तुम्ही सर, रेड कॅन्डलची अपेक्षा कशी करतोय आपण? ओके, त्यासाठी बेस्ट मार्केट काय असेल? मार्केटने ह्या झोन मध्ये खुलावं लगभग 24,000च्या लेवलला, 24,020, 24,050च्या लेवलला, आणि मार्केटने इकडनं तोडावं. म्हणजे काय होईल? जो पीसीआर रेशो 1.7 आहे ना तो 0.6 ला येईल. आणि जेव्हा 0.6 ला येईल तेव्हा तुम्हाला माहितीये की हा परतीचा प्रवास करण्यासाठी तत्पर आहे. म्हणजे इकडनं आपल्याच बॉटमला इथे परत एक बाईंग येऊ शकते आणि हा लगभग डब्ल्यू पॅटर्न डबल बॉटम असा विचार होऊ शकतो. ओके, अजून एक विषय तुम्हाला सांगायचा आहे, मगाशी मी तो सांगितला नाही. याचं कारण काय? सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच वेळेला तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. पण उद्याच्या ट्रेडिंगसाठी हा विषय जरा घेतला पाहिजे. ओके, जेव्हा पिझर अनस्टेबल होईल या चेंज होत होईल तेव्हा इकडनं एक बाईंग नक्कीच येईल. कारण का 0.5 एक नंतर 0.4 हे सगळे विषय आहेत, बरोबर ना? पीसीआर रेशो संबंध खूप जरुरी आहे, ओआय रेशो खूप उद्या संबंध जरुरी आहे, आणि मंगळवारी पण एक्सपायरी तुमची आहेच. त्यामुळे हा हप्ता धमाल असणार आहे. लिहून घ्या, हा हप्ता धमाल असणार आहे. पण त्या अगोदर समजून घ्या, मी जर 15 मिनिटाच्या चार्ट वरती जर येत असेल ना, पंधरा मिनिट चार्ट वरती येतो मी, मला इथे ना काहीतरी वेगळं दिसतंय. बघा इथे त्याची तुम्हाला सांगितलं होतं मी गेल्या वेळेला की इथे पण मला ना एक हेड अँड शोल्डर पॅटर्न असा बनताना दिसतोय आणि मार्केटने ती मुवमेंट दिलेली आहे. इथे पण मला तसंच काहीतरी दिसते बघा, नीट बघून घ्या. हा छोट्या प्रमाणात आहे हेड अँड शोल्डर. हा आता बनायला चालू झालेला आहे. ओके, त्यासाठी मार्केटला आहे ना खाली येणं जरुरी आहे. मार्केट खाली येऊन वरती गेला तर बघा हा हेड अँड शोल्डर पॅटर्न असा बनेल. मग उद्या मार्केटला अशा मुवमेंट देणे जरास भाग पडतंय, म्हणून मी जरा तिथे रेड कॅन्डलची अपेक्षा करतोय. टेक्निकल वरती बोलतोय मी, माझे विश्लेषण बहुतेक चुकीचं म्हणू शकतो. आणि त्यानंतर जर मुवमेंट मार्केटची भेटली तर मग ती योग्य मुवमेंट असेल. ठीक आहे, त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इथे एक ट्रेंड लाईन बनलेली आहे बघा, ही ट्रेंड लाईन आपण काढूया. ओके, आपण इकडनं पण अशी ट्रेंड लाईन पकडूया आणि एक बेस, जो बेस आहे त्या कलर आपण चेंज करूया. त्याला आपण हा कलर घेऊया. ओके, आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे 23,900चा. ओके, मार्केट उद्या जर ह्या लेवलवरनं वरती जायचं असेल ना तर मार्केटनी इथे एक रिटेस्टिंग द्यावी किंवा मार्केटनी ह्या लेवल खाली 900च्या खाली एक रिटेस्टिंग द्यावी. 23,920 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. वरच्या साईडला परत सांगतो तुम्हाला 24,040 हा एक रेसिस्टन्स आहे, छोट्या प्रमाणात आहे. तर मार्केटने ही लेवल दिल्या तर उद्याच्या उद्याच आपल्याला ही लेवल जी आहे 24,180, आपण 180 160 पकडूया अंदाजे, आणि त्यानंतर 24,240 ही लेवल बघायसाठी भेटेल. नाहीतर मार्केट जो हा गॅप आहे, नीट आहे का, मार्केट जो हा गॅप आहे, मार्केट हा अर्धा भरण्याचा प्रयत्न करेल. अर्धा लगभग मार्केट
ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न करेल. ही ट्रेंड लाईन जरा आपण मोठी करूया, कारण ह्या ट्रेंड लाईनचा पण विषय आहे. सातशे 23,700 मार्केट इथपर्यंत येऊ शकतं. ओके, बघा मी लेवल्स खूप डिटेल मध्ये दिलेले आहे, व्हिडिओ पण डिटेल मध्ये बनवलाय. RSI PCI रेशो 15 मिनिट, 1 तास, डेली, दिवसाची कॅन्डल, परत विकली सांगितलेलं आहे. तुम्हाला पुऱ्या हप्त्याचा आराखडा समजवलेला आहे. मार्केटनी काय करावं, कसं करावं, मार्केटनी कसं यावं जावं. तर मार्केटला जर वरती जायचं आहे ना, तर मार्केटनी इकडनं हा लेवल टच करूनच मार्केटने वरती जावं, तर तो खरा मार्ग आहे. कारण आपलं बोललं होतं ना की सोप्पा मार्ग राक्षसाचा आणि मोठा मार्ग देवाचा. कारण का आम्ही असं बोलतो, पंढरपूरला जाताना, आता वारी येतेच, एका महिन्यामध्ये राहिली त्याची आतुरता आम्हाला सगळ्यांनाच आहे, मला तर खास करून आहे. 25 तारखेला आपली आषाढीची वारी आहे. लोक डायरेक्टली पंढरपूर जात नाहीत, त्या घाटात त्या रस्त्यानं चालतात. तो आनंद वेगळा आहे, तो नक्कीच घ्यावा सगळ्यांनी. म्हणजे उद्या पंढरपूरची वारी आहे आणि मी इकडे रात्री निघालोय, डायरेक्ट पोहोचलोय. तो आनंद जो रस्त्यावर चालण्याचा आहे, सुखादुःखाचा आहे, जो थकवा असेल, रुसवा असेल, राग असेल, अभिमान, गर्व, घमेंड, इगो, या गोष्टी त्या रस्त्यावरती सोडल्या जातात. म्हणून वारकरी संप्रदायाला खूप मोठ्या प्रमाणात मानलं जातं. मी असं बोलत नाही की कुठल्या दुसऱ्या देवाकडे गोष्टी नाहीत, कारण का इथे आम्ही छोट्यांचे पण पाया पडतो आणि मोठ्यांचे पण पाया पडतो. म्हणजे आमचा मान सन्मान, अभिमान, गर्व, घमेंडच्या गोष्टी दूर राहिल्या. आम्ही समोरच्याला सगळ्यात सरळ समजतो, आपल्याप्रमाणे समजतो. मग तो करोडपती असू दे किंवा भिकारी असू दे. भिकारी म्हणजे गरीब नाही बोलते, रस्त्यावरची जी झोपतात, त्यांना खायला प्यायला असतं, अंगावर कपडे असतात, त्याच्या पण पाया पडतो. का? कारण का हेच आम्हाला शिकवलं जातं. म्हणून वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात प्रख्यात आहे. देवी शक्ती नाहीये, अलौकिक नाहीये, तिकडे काय लिंबू मिरची ठेवत नाही. जसं आज पण, आजचा दिवस पण फादर्स डे म्हणून साजरा घेतो. सगळ्या व्हॉट्सअपला बघतोय सगळ्यांचे आई बाबांचे फोटो. आमचा एकच आई बाप आहे, जो बसलाय पंढरपूरला. मी जरा भावनिक आहे, सायकोलॉजी बोलतोय. मग ह्या गोष्टीचे महत्व तुम्हाला सांगतोय ना, की वाटेवरनं चाला, मेहनत करा, घाम गाळा आणि इथे पोचा. शॉर्टकट मार्ग नाही कधीच करायचा. युट्यूब मध्ये 2 व्हिडिओ बघून तुम्ही जर शिकत असाल, तुम्ही ट्रेडर व्हाल, तर खूप तुमचा अभिमान वाटेल मला. मला पण शिकवा मग. जिथपर्यंत तुम्ही त्या वाटेवर चालणार नाहीत, ते सुख दुःख कळणार नाहीत, पायात काटे घुसणार नाहीत, ते वेदना सहन नाही करणार, तोपर्यंत तुम्ही चांगला एक्सपिरियन्स नाही करणार, तोपर्यंत तुम्ही चांगले ट्रेडर बनणार नाहीत. माझा 9वा बॅच चालू होत आहे, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी कशा भेटल्यात? वारंवार प्रयत्न करून, एक्सपिरियन्स करून. मी कुठे युट्यूबला बाकीच्या गोष्टींना सांगत नाहीये. हा फक्त मला रेफरन्स होते. तुम्ही मला शिकवलात, ह्यांना पण शिकवा, ह्यांना पण प्रशिक्षित करा. माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे, व्हिडिओ मी मोठा बनवत नाहीये. या, शिका, स्वतः समर्थ व्हा, आपल्या पायावरती उभं राहा आणि आपली वाटचाल करा. कारण स्वप्नांचे दरवाजे केव्हा उघडतील? जेव्हा तुमच्या हातांचे परिश्रम, तुमच्या अंगातला घाम, तुमच्या पायातले चटके काटे योग्य मार्गाला जातील, तेव्हाच ते शक्य होऊ शकेल आणि तेव्हाच घडेल. आणि या घडण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये स्टॉक मार्केटमध्ये पैसा खूप आहे. फक्त स्टॉक मार्केटमध्ये पैसा आहे म्हणून नका येऊ. तुम्हाला काहीतरी शिकायचंय, तुम्हाला काहीतरी करायचंय, ज्ञान घ्यायचंय, पुढे जायचंय, मोठं व्हायचंय, प्रशिक्षित व्हायचंय, त्या हेतून या. स्टॉक मार्केट तर पैसा आहे म्हणून जर येत असाल, तर स्टॉक मार्केट तुम्हाला कधीच उभं करणार नाहीये. मी पण ह्याच लालचमध्ये आलेलो आणि एक काळ स्टॉक मार्केट सोडण्याची पाळलेली खूप वर्षापूर्वी बात आहे. म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी यशस्वी. माझा 9वा बॅच येतोय. प्रवास खूप मोठा आहे. मी शॉर्टकट नाही मारले. मी त्या मार्गावर जायचं, त्याच मार्गावर चाललो. म्हणून पंढरपूरची वारी करताना शॉर्टकट मारता येत नाहीत. त्याच वारीने जायला लागतात, त्याच टप्प्यावर थांबायला लागतं. ठीक आहे. तर येणाऱ्या उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व ही अपेक्षा करतो. हा व्हिडिओ मधला कंटेंट आज तुम्हाला जर खरंच नक्की आवडला असेल, समजलं असेल, तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा. जागतिक फादर्स डेच्या तुम्हाला पण शुभेच्छा.
आमचा तो वरती बसलेलाच आहे, त्यामुळे काही विवादच नाहीये. एवढंच बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हा व्हिडिओ थांबवतोय. उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. आजच्या पुरती एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.